बैल परवडत नाही म्हणून स्वतःला झुंपत केली कोळपणी. सोशल मीडियावर मेहनती शेतकऱ्याचे व्हिडिओ व्हायरल. ट्रॅक्टर तर सोडा, पण बैलजोडी भाड्याने आणण्याइतके पैसे नसल्याने एका शेतकऱ्याने स्वतःलाच बैलाप्रमाणे अवताला झुपत शेतीची कोळपणी केली. कंधार तालुक्यातील बामणी गावातील या शेतकरी दाम्पत्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. अल्पभूधारक असलेल्या शिराळे दाम्पत्याला 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वीत शिकणारा मुलगा आहे. मुलाचे शिक्षण, घराचा खर्च आणि शेतीची जबाबदारी पेलण्यासाठी शेतीशिवाय उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने बालाजी शिराळे यांनी स्वतः बैलाप्रमाणे शेतीची मशागत केली. शासनाची काही मदत होईल या आशेने त्यांनी तहसील कार्यालयात चकरा मारत, पण तिथे कुठलीच दाद मिळत नव्हती. त्यामुळे परिस्थितीची झुंजवण्यासाठी या जोडप्याने आपला संघर्ष सुरू ठेवला. आता या जोडप्याचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी त्यांना मदत होईल अशी आशा वाटत आहे. काय आपलं नाव आहे आणि तुमच्या पत्नीसोबत तुम्हाला शेतामध्ये कोळपणी करावी लागते बिना बैलाची, का अशी परिस्थिती उद्भवली तुमच्या? माझं नाव बालाजी बाबाराव शिराळे, राहणार बामणी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. मला गरिबीमुळे हे परिस्थिती, आपलं बैलजोडी नाही आपल्याकडं. शेती किती आहे तुमच्या? शेती 4 एकर आहे, 2 एकर पडीत आहे, 2 एकर वाईट आहे. प्रत्येक वर्षी किती उत्पन्न होते तुम्हाला? प्रत्येक वर्षी उत्पन्न एक 40-50 हजार रुपयाचे होते. त्याच्यामुळे मालाला भाव येतो का नाही? मालाला भाव येत नाही. मालाला भाव जरी आला तर आता 2 एक मुलगा एक मुलगी आहे आणि चौघ कुटुंबाचा परिवार आहे. 4 कुटुंबाला वर्षाकाठी पैसे पुरत नाहीत. त्यासाठी आपल्याला का बैलजोडी घेणं होत नाही. मग सरकारकडे मागणी केली काय? मागणी केली ते कागदपत्री कारभार आहे. कागदपत्री या गरीब माणसापर्यंत पोहोचू देत नाहीत कोणी. मग आता पुढचं पाऊल काय तुमचं? पुढचं मान सरकारनं काय हे केलं गरीब माणसाला तर एक हे होईल गरीबाचं. लेकरा शिक्षण आहे, या लेकरा शिक्षणाला पण पैसे होत नाही. आम्ही तर प्रायव्हेट याच्या शाळेमध्ये आमचे हॉस्टेलला लेकर आहेत. आमच्यावर परिस्थिती शेतामुळे, शेताला मालाला असा माल जर काढला शेतामध्ये तर शेतातला माल न्याय गेलं तर भाव नाही शेतामध्ये बाहेर, आणि करावंच लागते काम. रोजदारीला माणसं लावायला गेलं तर त्याला 500-600 रुपये हजेरी आहे. त्याचे कुठे लावा म्हणून आम्ही सुट्टीमध्ये लेकरं सुद्धा आणता आणि काम करून घेता शेतामध्ये. आम्हाला थोडी शेती आहे, ते बी कोरडवाहू आहे, पाणी नाही, काही नाही. आपल्याकडे बैलजोडी नाहीये? आमच्याकडे बैलजोडी नाही, काहीच नाही. आम्ही शेतात याच्यात हातानच करता, दुंडते हाणता आम्ही आमचा नवरा. प्रशासनाकडे याच्या बाबतीमध्ये तुम्ही मागणी केली आहे का? मागितली होती. खंदारला गेलत्या. खंदारला गेले की साहेब लोक म्हणतात रविवारी या, रविवारी सोमवारी या, असे वार देतात. आम्हाला त्याच्यासाठी कटाळा येते जायचा याचा. वाहनाची सोय नको, गेली तर एसटीला. शेतातली कामं तसेच राहतात. त्याच्यासाठी आम्ही मग शेतातच हातानच कामं करून घेता. तुम्ही ही तुमची मागणी घेऊन, तुमची ही परिस्थिती घेऊन तुम्ही तुमच्या कंधारचे जे आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गेलात का कधी? त्यांना काही याविषयी मांडला का विषय तुमचा? नाही, गेल्या नव्हते आम्ही कधी बी गेल्या नाही. आता आम्ही इथून मोरी जाता आणि सरला सांगता आमची गरिबी, त्यांनी आम्हाला देवावे ही त्याला विनंती आहे. काय मागणी असेल तुमची प्रशासनाकडे? आम्हाला बैलजोडी द्यावे, आमच्या शेताला, पिकाला, शेतातल्या मालाला भाव द्यावे ही त्याला विनंती आहे. आम्ही खूप कष्ट करता पण आमच्या मालाला भाव भेटत नाही. आपलं नाव काय आणि एक आपल्या कंधार लोहा तालुक्यामधील बामणी या गावी एक समाज माध्यमावरती, सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कसं बघता या व्हिडिओकडे? मी प्रथम त्या व्हिडिओचं खूप वेदना झाली मला ते व्हिडिओ पाहून, कारण तो आमच्या गावातील आहे आणि मी एक त्या गावचा भूमिपुत्र म्हणून मी एक माझी विनंती आहे सरकारला की कंधार तालुका हा अतिशय डोंगराळ भाग आहे. या भागामध्ये कुठले धरण नाही, कुठले पाणी, फक्त पावसावर अवलंबून आहे त्याला शेतकरी. हा भाग पूर्ण डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी फक्त एकच वेळेस पीक घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी पीक आणि पेरणी करताना या शेतकऱ्यावर अतिशय गरीब परिस्थिती आहे आणि ह्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून आपली शेती या ठिकाणी मातीमोल बियाणे महागाचे घेऊन पेरणी केली. पण ही पेरणी एक वेळेस नाही तर तब्बल 3 वेळेस या शेतकऱ्यावर पेरणी करण्याची वेळ या पावसामुळे आली आहे. पण शासनाने अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना
तात्काळ आपली आर्थिक मदत कशी होईल असे या सरकारला माझे तुमच्या माध्यमातून साकडे आहे. कारण हा शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो, पण प्रत्यक्षात हा शेतकरी आपल्या पत्नीला सोबत घेऊन जर आपली शेती करण्यासाठी कोळपणी करण्याची वेळ अशी, तर अशी वेळ कोण्याही गरीब कुटुंबावर येऊ नये एवढीच माझी राज्य शासनाकडे विनंती आहे. कारण त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. एक काबाड कष्ट करून शेतीला तो शेतीचा माल पिकवतो, त्या शेतीला शासनाने कुठलाही दर ठरवून दिलेला नाही. त्यांच्या शेतीमालाला कोणत्याच भाव नाही. त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जर ठरवून योग्य भाव दिला, तर हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर त्यांच्या मालाला भाव दिला, तर कोणाच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही, असं मला वाटतं. हे जे सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ जो शेतकरी आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार? माझी प्रशासनाकडे तुमच्या याच्यातून एक मागणी आहे. असा हा अल्पभूधारक शेतकरी बालाजी शिराळे यांच्याकडे 4 एकर शेती आहे, पण तो 2 एकरच आपल्या शेतीमध्ये पीक घेत असतो. कारण त्यांच्याकडे बैलजोडी नाही, कुठलं साधन नाही शेती करण्यासाठी. म्हणून 2 एकर त्यांची जमीन पडीत आहे. त्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ एखादी जर बैलजोडी दिली, तर खरंच हा शेतकरी चांगल्या प्रकारे शेतामध्ये पीक काढू शकतो आणि आपल्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च आणि आपला उदरनिर्वाह करू शकतो, अशी तरी मला वाटते.